चेहऱ्यावरती पिंपल्स आला होता. पिंपल्स तर गेला, पण त्याचा डाग सोडून तर गेला ना तो. चेहऱ्यावरती काहीतरी लागलं होतं, जखम झाली होती. जखम बरी झाली, पण ती त्याचा डाग सोडून गेली. नाकाचे कोपरे तर एवढे काळे झालेत की काही सांगूच नका. काहीतरी चुकीचं केमिकल चेहऱ्यावरती लावल्यामुळं तो डार्कनेस आलेला आहे चेहऱ्यावरती. असाच नकाशाने भरलेला तुमचा देखील चेहरा आहे का? आणि त्याला तुम्हाला क्लिअर आणि क्लीन करायचा असेल तर एकदम 5 रुपयाच्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा चेहरा क्लिअर आणि क्लीन करू शकता. तर चला तर बघूया की नेमकं आपण आपला चेहरा आहे तो कसा क्लीन आणि क्लिअर करू शकते ते. तुम्हाला माहितीच आहे की आपले आजोबा किंवा वडील शेविंग झाल्यानंतर, दाढी केल्यानंतर हा पांढऱ्या कलरचा दगड आहे ते आपल्या चेहऱ्यांवरती घासायचे. कारण पहिल्यातल्या काळी काय असायचं, एक ब्लेड यायचा आणि त्या ब्लेडच्या साहाय्याने ते आपली दाढी करायचे आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावरती छोटे छोटे कट्स लागायचे. आणि हे छोटे छोटे कट्स लागल्यामुळं ते बरे होण्यासाठी, नॅचरली बरे होण्यासाठी ते आपल्या चेहऱ्यावरती हा दगड घासायचे आणि ज्याच्यामुळं त्यांचे कट्स आहेत ते नॅचरली बरे व्हायचे आणि त्याच्यामुळं अजून नॅचरली बरे व्हायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळं त्यांच्या जे दाढीचं वाढण्याचं प्रमाण आहे, केस वाढण्याचं प्रमाण आहे ते देखील कमी होतं. पण याच्यासाठी खूप अवधी लागतो, खूप वेळ लागतो. कंटिन्यूस तुम्हाला वापरल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा हेअर ग्रोथ आहे तो हळूहळू कमी होतो. 1-2 दिवस वापरल्यानंतर तुम्हाला लगेचच रिझल्ट नाही मिळणार आहेत. अशा आणि अनेक कारणासाठी हा दगड आपण आज देखील वापरू शकतो. दाढी करण्यासाठी क्रीम्स आल्यात, दाढी केल्यानंतर लावण्यासाठी क्रीम आल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स बाजारात आले. त्याच्यामुळं याचा वापर आपण करणं थोडासा बंद केलेला आहे. पण याचा वापर आज देखील तुम्ही करू शकता आणि ह्या दगडाचा तुम्हाला कोणताही तुमच्या चेहऱ्यावरती साईड इफेक्ट्स होत नाही. एकमेव साईड इफेक्ट्स आहेत ते म्हणजे तुमच्या चेहऱ्याला ड्राय बनवतो, कोरडं बनवतं. हा सोडला तर तुमच्या चेहऱ्यावरती कोणताही हा साईड इफेक्ट्स होत नाही. जरी तुमची स्किन ऑइली असेल, ड्राय असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल तरी देखील तुम्ही या दगडाचा वापर करू शकता. आता कोणत्या कोणत्या कारणासाठी आपण या दगडाचा वापर करू शकतो आणि कसा आपण याचा आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी वापर करू शकतो हे बघूया. सगळ्यात मेन गोष्ट असते म्हणजे आपल्या तोंडातली दुर्गंधी किंवा आपले दात असतात ते एकदम पांढरे नसतात. प्रत्येकालाच वाटतं की आपल्या दाताचा जो पांढरटपणा आहे तो टिकून ठेवावा किंवा बऱ्याच वेळेला आपले दात आहेत ते हळूहळू तुटायला लागतात. हे दात तुटू नये किंवा दाताचा पांढरेपणा टिकून राहावा किंवा आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ नये म्हणून देखील तुम्ही या दगडाचा वापर करू शकता. पहिला वापर आहे ते म्हणजे तुम्ही डायरेक्ट ब्रशवरती देखील ह्याची पावडर आहे ती टाकू शकता आणि ब्रश करून घ्या. दुसरे, जेवल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्या तोंडाचा वास येतो, त्यावेळेला काय करायचं आहे, थोडंसं मीठ, एक चिमूटभर याची पावडर तुम्हाला पाण्यात टाकायची आहे आणि त्यांनी तुम्हाला गुळण्या करायच्या आहेत, गरारे करायचे आहेत. पूर्ण तुमच्या तोंडांमध्ये 2 मिनटं तरी तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. आणि कॅव्हिटीजमुळं जर होत असेल तर तो लगेचच कमी होईल. म्हणजे 1-2 दिवस वापरल्यानंतरच तुमच्या तोंडातली दुर्गंधी आहे ती कमी होईल आणि याचा साईड इफेक्ट्स तुम्हाला काहीच जाणवत नाही. फक्त 2 मिनटे जेवल्यानंतर तुम्हाला याच्या गुळण्या, ज्यावेळेला आपल्या दाढा दुखायला लागतात त्यावेळेला देखील याचा छोटासा तुकडा काढायचा आणि जिथे दाढ दुखते त्या दाढेंमध्ये ठेवून द्यायचा. थोड्या दिवसातच तुम्हाला तुमच्या दाताचं दुखणं आहे ते देखील कमी व्हायला सुरुवात होईल. जर तुमची दाढ एकदमच किडलेली असेल आणि ती काढायच्या अवस्थेत असेल आणि त्यावेळेला तुम्ही याचा वापर कराल तर अर्थातच त्याचा फायदा तुम्हाला जाणवणार नाही किंवा जसा हवा तसा तुम्हाला फायदा तो दिसणार नाही. जसा उन्हाळा येतो तसा आपल्या चेहऱ्यांवरती तेल आहे ते तेल जास्त मोठ्या प्रमाणात यायला लागतं. तर त्याच्यासाठी देखील या दगडाचा वापर तुम्ही करू शकता. डायरेक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती हा दगड लावू शकता, ज्याच्यामुळं तुमचं एक्स्ट्रा तेल चेहऱ्यावरती जमा होते, ते तेल तुमच्या चेहऱ्यावरती जमा होणार नाही. जसं वय वाढायला लागतं तसं सुरतुके यायला लागतात किंवा उन्हामुळं आपला चेहरा देखील काळवंटायला लागतो. या परिस्थितीमध्ये देखील तुम्ही या दगडाचा डायरेक्ट तुम्ही तुमच्या हा दगड आहे तो चेहऱ्यावरती लावू शकता. फक्त ह्याचे छोटे छोटे पांढऱ्या कलरचे स्पॉट्स तुमच्या चेहऱ्यावरती जमा होतात, अदरवाईज काहीच तुमच्या चेहऱ्याला लावल्यासारखं असं वाटणार नाही. ज्यावेळेला तुम्ही हा दगड तुमच्या चेहऱ्यावरती फिरवाल त्यावेळेला चेहरा एकदम खेचल्यासारखा दिसतो, टाईटन वाटायला लागतो. तुम्हाला स्वतःलाच फील होईल की तुमचा चेहरा एकदम टाईट झालेला आहे. पण हा लावल्यानंतर
तुम्ही काय करा, कोणताही मॉइश्चरायझर नाही तर आपण एरंडेल तेलाचा जो व्हिडिओ टाकलेला आहे ते एरंडेल तेल देखील तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता. फक्त 15 ते 20 मिनटं लावून ठेवायचा आहे हा दगड. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित धुवून घ्या आणि धुवून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, कोणताही मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. नाहीतर एरंडेल तेलाचा आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा वापर देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी करू शकता. आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा ब्लॅकहेड्स येतात त्यावेळेला देखील याचा वापर तुम्ही करायचा आहे. त्यावेळेला कसा वापर करायचा आहे, याची पावडर घ्यायची आणि पावडरीमध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आणि इयरबडच्या साहाय्याने जिथे जिथे तुम्हाला ब्लॅकहेड्स आहेत किंवा मुरमी आहेत तिथे त्या इयरबडच्या साहाय्याने तुम्हाला लावायचं आहे. पूर्ण चेहऱ्याला लावण्याची गरज नाही आणि हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे धुवून टाकू नका, असंच ठेवा. काही दिवसातच तुमचं जो मुरमे आहेत किंवा तुमचं पिंपल्स आहेत तो तर दूर होईलच, पण त्याचा डाग देखील तुमच्या चेहऱ्यावरती येणार नाही. आता ज्यावेळेला आपले अंडरआर्म्स असतात त्या अंडरआर्मची दुर्गंधी येते किंवा बऱ्याच वेळेला आपले अंडरआर्म्स असतात ते काळवंटलेले असतात, त्यावेळेला देखील रोल ऑन म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता तुमच्या अंडरआर्म्सवरती आणि त्याच्यामुळं तुमचे अंडरआर्म्स आहे त्याचा स्मेल देखील येणार नाही आणि तुमचे अंडरआर्म्स आहेत त्यांचा जो काळवंटपणा आहे तो हळूहळू कमी होईल. आता आपले फेशियल हेअर आहेत ते फेशियल हेअर देखील याचा वापरामुळे कमी होऊ शकतात, पण त्याच्यासाठी खूप मोठा अवधी लागतो, खूप मोठी वेळ लागते. कंटिन्यूअस तुम्हाला ही रेमेडी करावी लागते. त्याच वेळेला तुमचे जे फेशियल हेअर आहेत ते हळूहळू नाहीसे होतात किंवा आपल्या पायांच्या टाचा असतात त्यांना चिरा गेलेला असतात, त्याच्यावरती देखील डायरेक्ट तुम्ही ही फटकिरी आहे ती लावू शकता. रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला ही फटकिरी आहे ती तुमच्या टाचांवरती लावायची आहे आणि त्याच्यामुळे देखील तुमच्या टाचा आहेत त्या काही दिवसातच बऱ्या होतात आणि पूर्णपणे क्लीन होतात. घामाचा जास्त त्रास होतो आणि ह्या घामाचा वास देखील येतो, म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता. एक छोटीशी चिमूटभर पावडर देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता, नाहीतर हा दगड आहे तो जी पाण्याची बादली आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता. त्याच्यामुळं तुमच्या शरीरामधून येणारा जो घाम आहे त्याचा वास येणार नाही. डायरेक्ट तुम्ही इथे आपल्या हाताच्या ज्या कोण्या आहेत त्या देखील काळ्या झालेल्या असतात, त्यावेळेला तुम्ही काय करायचं, याच्यावरती हा दगड आहे ही तुरटी डायरेक्ट तुम्ही तुमच्या जिथे जिथे काळवंटलेला भाग आहे तिथे देखील लावू शकता आणि त्याच्यामुळं जो काळवंटलेला भाग आहे तो नॅचरली क्लीन होतो, नॅचरली चांगला